येवल्यातल्या पिंपळगाव टोलनाक्याजवळ ट्रकला आग लागली। पोलिसांनी आग लावल्याचा ट्रक चालकाचा आरोप आहे। पैसे मागितल्यावरून हा वाद झाला आणि त्यामुळे पोलिसांनी ट्रक पेटवला असं ट्रक चालकाचं म्हणणं आहे। तर आगीमध्ये ट्रक पूर्णपणे जळून खाक झालाय। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरची ही घटना आहे। तर येवल्यातल्या पिंपळगाव टोलनाक्याजवळ अशा प्रकारे ट्रकला आग लावली आणि ट्रक चालकाच्या म्हणण्यानुसार पोलिसांनीच ही आग लावली। तर लष्कराचा सामान घेऊन जाणारा हा ट्रक होता अशी ही माहिती पुढे कळतेय। पैसे मागितल्यावरून हा वाद झाला आणि ट्रक या ठिकाणी पेटवून देण्यात आला। आगीमध्ये हा ट्रक पूर्णपणे भस्मसात झालाय। तर घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नगर मनमाड महामार्गावर पिंपळगाव जलाल टोल नाका या ठिकाणी एक वाहन पेटवून देण्यात आलेलं आहे। ट्रक चालक जे आहे त्यांनी असा आरोप केलाय की हे वाहन पोलिसांनी पेटवून दिलंय, कारण की आमच्याकडनं सर्रास हप्ते वसुली केली जाते आणि याचा त्रास आम्हाला होत असल्यामुळं पोलीस वारंवार आम्हाला त्रास देतात आणि या ट्रक चालक या ठिकाणी सध्या संतप्त झालेत। क्या आपकी मांग मतलब क्या हुआ था, ये घटना बताइए। साहब मैं पुणे से आ रहा था, पुणे से मेरी गाड़ी बठिंडा में जा रही थी, तो क्या हुआ इधर मेरे को पुलिस वाले ने रोका। 3-4 ड्राइवर उधर पहले भी खड़े हुए थे, मेरे को इधर रोका। उन्होंने बोला अपनी गाड़ी के डॉक्यूमेंट लेके आओ। ठीक है, मैं डॉक्यूमेंट लेके चला गया। डॉक्यूमेंट उन्होंने देखे, बोला ठीक है। उसके बाद में बोले तुम नो एंट्री में घुस गए हो। इधर ये बोर्ड रखा है, वो मेरे को बोर्ड दिखा रहे हैं, ये जो नो एंट्री का बोर्ड है वो। उन्होंने क्या बोला, हमारे को 5,000 रुपये रिश्वत दे दो, नहीं तो 30,000 रुपये का चलान करेंगे। ठीक है, तो मैंने क्या हुआ, मैं उनको बोला भी कैसे तुम चलान करोगे, तुम भीख मांगते हो, ये करते हो। मैंने उनको ये बातें बोली और एक पुलिस वाला इधर से आया, मैं गाड़ी के इधर था। ये हमारा सीधा सवाल, ये ट्रक को आग किसने लगाई? पुलिस वाले ने आग लगाई है मेरे इधर। सिगरेट पी रहा था मेरी गाड़ी के पास वो। तो क्या हुआ, बोले 5,000 रुपये मेरे को दो, नहीं तो हम तुम्हारा चलान करेंगे। हम उसके मतलब की उनके वो में आके हमने क्या किया, हम उनको गाली निकालने लगे कि तुम्हारा अपनी तनख्वाह से पेट नहीं भरता है। हम कम से कम कितने क्या हम 5-6 दिन से चले हैं पंजाब से, कम से कम महाराष्ट्र। अभी जो पुलिस वाले थे वो यहाँ पे है मौजूद? वो तो कभी भाग गए, उनकी हमने वीडियो भी बनाई है। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाहून वाहतूक पोलिसांनी पलायन केल्याची माहिती ट्रक चालक देत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही आग आता ट्रक पूर्णतः जळून खाक झालेला आहे। या ट्रक चालकाच्या सांगण्यानुसार मिलिटरीचं काही सामान होतं, मात्र पोलिसांनी तरी ऐकलं नाही आणि कागदपत्रांची मागणी करून वारंवार त्रास दिला, त्यामुळे ही घटना घडली आहे असं सांगण्यात येत आहे। आता यात सर्व येवला शहर पोलिसात हा गुन्हा दाखल होणार आहे। आता चौकशी अंती सिद्ध होईल की ही आग कोणी लावली, मात्र सध्या ही ट्रक पूर्णतः जळून खाक झालेली आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।